नमस्कार, मी श्रेयस पांडे. जेम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. राज्यात सध्याच्या सरकारला चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. सी वोटर या सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने केलेल्या सर्वेच्या आधारे मांडलेली गणितं या आता मागे आहेत, कारण सर्वेमुळे राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीला नुकसान होण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. पाहूयात काय आहेत अंदाज, आणि या संदर्भात जेम विशेष मध्ये आज आपण चर्चा सुद्धा करणार आहोत. या सर्वेक्षणानुसार भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए मोदी विरोधी गटावर मात करताना दिसत आहे. कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपा चमकदार कामगिरी करेल असं सर्वेक्षण सांगते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि बिहारमध्ये महाविकास आघाडी चमकदार कामगिरी करेल असंही या सर्वेक्षणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. सर्वेक्षणात 59% नागरिकांची पसंती नरेंद्र मोदींना तर 32% नागरिकांची पसंती ही राहुल गांधींना दिसत आहे. राज्यात समीकरण पाहायला गेलं तर महाराष्ट्रामधलं गणित पाहायला गेलं तर महाविकास आघाडीला 41%, भाजपाला 37%, इतरांना 22% मते पडतील असं यात जनमत चाचणीत समोर आलं आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए मोदी विरोधी गटावर मात करताना दिसत आहे. कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपा चमकदार कामगिरी करेल असं हे सर्वेक्षण सांगते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि बिहारमध्ये महाविकास आघाडी चमकदार कामगिरी करेल असंही हे सर्वेक्षण सांगते. सर्वेक्षणात 59% नागरिकांची पसंती नरेंद्र मोदींना तर 32% नागरिकांची पसंती ही राहुल गांधींना दिसत आहे. राज्यामधलं समीकरण पाहायला गेलं तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 41% आणि भाजपाला 37%, तर इतरांना 22% मते पडतील असं या जनमत चाचणीमध्ये समोर आलेलं आहे. सी वोटरचा हा सर्वे आता समोर आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुती सरकारची चिंता वाढलेली आहे, कारण यामध्ये महाविकास आघाडी चमकदार कामगिरी करेल असं या सर्वेक्षणात सांगण्यात आलेलं आहे. सी वोटरचा हा सर्वे समोर आलेला, त्यामुळे राज्यात महाराष्ट्र महायुतीमध्ये जी सरकार आहे त्याची चिंता वाढलेली आहे. सी वोटरने महाराष्ट्रातील ज्या पक्षीय बलाबलाला आधार मानले आहे ते काय आहेत, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून याच्या संदर्भातला तपशील पाहूयात. वर्ष 2019 मधील निवडणुकीमध्ये काय आकडेवारी होती ती आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय. एनडीए मध्ये 161 आमदार इतकी संख्या होती. यूपीए गठबंधनामध्ये 105 आमदार इतकी संख्या होती, तर इतर 22 होते. यापैकी स्वतंत्रपणे पक्षीय बलाबल कसे होते ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. वर्ष 2019 मधील निवडणुकीतली आकडेवारी आपण बघतोय. पक्षानुसार किती संख्याबळ आमदारांचं होतं ते बघतोय. तर भाजपाला 105 आमदार इतकी संख्याबळ भाजपाचं होतं. शिवसेनेला 56 आमदार होते. राष्ट्रवादीत 46, काँग्रेस 44 आणि इतर 40 वर होते. हीच आकडेवारी आपण पाहतोय. 2019 मधील निवडणुकीत कशा प्रकारची आकडेवारी होती, तर भाजपा 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी 46, काँग्रेस 44 आणि इतर 40 वर होते. याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडलेल्या मान्यवरांचा मी परिचय करून देतो.
विनायक आंबेकर भाजपाचे प्रवक्ता म्हणून आपल्याशी यात चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत. त्यांना आपण या संदर्भात प्रश्न विचारणार आहे. माझा थेट प्रश्न आहे की हा जो सर्वे आलेला आहे या सर्वेमध्ये महायुती सरकार कमकुवत असल्याचं दिसतंय. आपली काय प्रतिक्रिया यावर 1 मिनिटात थोडक्यात यावर उत्तर द्या. महायुती सरकार कमकुवत असण्याचं कुठलंही कारण नाही. आज देवेंद्रजींनी आपल्या या सर्वेला जे उत्तर दिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की सर्वे हे येत राहतील, त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार बदलत राहतील, परंतु भाजपचा जो अंतर्गत सर्वे आहे आणि महायुतीचा जो सर्वे आहे त्यानुसार भाजप 44 जागांवरती नक्की विजय मिळवेल असा आत्मविश्वास त्यांनी दिलेला आहे आणि तो आत्मविश्वास भाजपचा कायम आहे. त्यामुळे कुठल्याही काळजीचं कारण या महायुतीला नाही. जी, मात्र महाविकास आघाडी सर्वाधिक जागा जिंकेल असा दावा सुद्धा त्यांच्या पक्षाकडून केला जातोय. मात्र भाजपाची भूमिका या सर्वेनंतर काय असेल, त्यांना जर जनतेपुढे जायचं असेल तर ते आता कशा प्रकारे आपला प्रचार करतील? भाजपची यंत्रणा जी आहे ती 2024च्या निवडणुकीसाठी केंद्र पातळीवर आणि राज्य पातळीवर गेले वर्षभर तयारी करते आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे मंच स्थापन झालेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे फोरम झालेले आहेत आणि कुठल्या विभागामध्ये कशा प्रकारे प्रचार करायचा याची नीट व्यवस्था लावलेली आहे. भाजप नेहमी आपल्याला माहिती आहे की सूक्ष्म स्तरावरती जाऊन निवडणुकीची यंत्रणा लावत असतो. त्याप्रमाणे गटप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, यादी प्रमुख, हजारी भाग प्रमुख अशा सगळ्या यंत्रणा ज्या आमच्या आहेत, म्हणजे पेज प्रमुखापासून आम्ही सुरुवात करतो, ती यादी प्रमुख आणि त्याच्यानंतर शक्ती केंद्र प्रमुख अशा सगळ्या यंत्रणा आमच्या लागलेल्या आहेत, कार्यरत आहेत आणि वारंवार त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं. विनायकजी मी इथे जरा थांबवतो आणि या सर्वेनुसारच मला थेट दुसरा प्रश्न आपल्याला हा विचारायचा आहे की या सर्वेचे संकेत असे सांगतायत की पक्ष फोडाफोडी करणं हे जरा याचं कारण ठरतंय, कारण पक्ष फोडाफोडीमुळे महायुतीला नुकसान झालेलं आहे किंवा भाजपाला नुकसान झालंय. वाटत नाही. कुठलाही पक्ष भाजपनी फोडलेला नाही. भाजप नेहमी बेरजेचं राजकारण करणारा पक्ष राहिलेला आहे. तो राष्ट्रीय स्तरावर असेल किंवा राज्य पातळीवरती असेल. असं जर कोणी येऊन भाजपला समर्थन देत असेल, भाजपच्या बरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली जात असेल तर त्याला पक्ष फोडणं असं ज्यांचा पक्ष फुटला त्यांनी म्हणणं स्वाभाविक आहे. परंतु जनतेच्या मनात असा कुठलाही गैरसमज नाही. हे बेरजेचं राजकारण आहे, जनताही समजते आणि माझं म्हणणं असं आहे की त्यामुळे हा काही तुमचा सर्वेचा रिझल्ट असा आला असं मला तसं वाटत नाही. जी, विनायकजी मी आपल्याला थांबवतो. या चर्चेमध्ये काँग्रेसची बाजू मांडण्यासाठी काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे हे आपल्याशी या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत. तर माझा थेट प्रश्न आपल्याला आहे की सर्वेक्षणामध्ये असा अंदाज का व्यक्त झाला असेल असं वाटतं तुम्हाला? राजू वाघमारे, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येतोय आता येतोय. माझा थेट प्रश्न आहे की जो हा सर्वे आलेला आहे या सर्वेमध्ये असा अंदाज का व्यक्त झाला असेल असं वाटतंय आपल्याला? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भाजपची कामगिरी कर्नाटक आणि या सगळ्या राज्यामध्ये चांगली आहे असं आताच्या निवडणूक निकालावरून जर कोणाला वाटत असेल, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजप लोकसभेसाठी परत निवडून येईल आणि या पद्धतीच्या आता अटकळी बांधल्या जात आहेत, मला वाटतं हे सर्वस्वी आपल्याकडचे जर रिझल्ट तुम्ही बघितले मागच्या 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकांमध्ये याच राज्यांमधून काँग्रेस पक्ष बहुमताने आलेला आणि नंतर लोकसभेमधलं तुम्ही मताचं विभाजन तुम्ही बघितलं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण पुढचा विचार करतोय तर ते तेवढं पटणारं दिसत नाहीये. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की माझ्या अगोदर आता जे कोण मला कल्पना नाही की जे बोलत होते भाजपचे प्रवक्ता विनायक आंबेकर होते की ते जे म्हणत होते ते ऐकून अगदी हसावं की रडावं हेच कळत नाही आणि असं वाटतं की भाजप या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला अगदी मूर्ख समजते आहे आणि आपण काही केलं तरी चालेल या भावनेतून माज आल्यासारखं जर भाजप वागत असेल तर ते आमच्यासाठी चांगलंच आहे. म्हणजे भाजपने महाराष्ट्रातले पक्ष फोडायचे, अगदी स्वतः कबूल करायचं की आम्ही सगळ्या गोष्टी केल्या, संपूर्ण महाराष्ट्रात 50 खोके एकदम ओके झालं, त्याच्यानंतर
पंतप्रधान बोलतायत की 70,000चा घोटाळा झाला आणि त्याच्यानंतरच्या आठवड्यामध्ये 70,000चा घोटाळा ज्यांनी केला त्यांना मांडीवर घेऊन भाजप उपमुख्यमंत्री करतंय. आणि तरी देशातल्या जनतेला असं वाटतंय, असं भाजपला बनायचंय का की देशातली जनता मूर्ख आहे, देशातली जनता ईडीच्या समन्स वाचत नाही, देशातली जनता सीबीआयचं काही बघत नाही. आता भुजबळ साहेब ज्यावेळी बोलायला लागले, ज्या भुजबळांना अटक केली होती आता त्यांचे पेपरच मिळत नाही. त्याच्यामुळे भाजप काय वागते हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. भाजपची पातळी अगदी घसरलेली आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की तुम्ही पक्ष प्रमुख करा, म्हणजे पन्ना प्रमुख करा, नाहीतर बूथ प्रमुख करा, नाहीतर काही करा, तुम्ही जे काय कराल त्याच्यामुळे मला पेट्रोल 65 रुपयामध्ये मिळत राजूजी, मी जरा आपल्याला थांबवतो. ज्या सी वोटरचा हा सर्वे आलेला आहे त्यानुसार महाविकास आघाडी अस्तित्वात आहे की नाही, त्यानुसार आपण पुढे एक तपशील पाहूया, प्रेक्षकांना दाखवू, त्यानंतर मी चर्चेवर परत येतो. या निकालानंतर उद्धव यांनी अचानक भूमिका बदलली आणि राज्यातले पक्षीय बलाबल बदलून गेले. ते कसे आपण पाहतोय. काही महायुतीमध्ये 118 आमदार झाले आणि महाविकास आघाडीमध्ये 170 अशी संख्या झाली. ही मविया अद्याप अस्तित्वात आहे असं या सर्वेक्षणामध्ये स्पष्ट होतंय का? आपलं यावर काय मत आहे राजू वाघमारे? अहो नक्कीच, कारण महाविकास आघाडी अस्तित्वात आहे हा प्रश्नच मुळी चुकीचा आहे. कारण महाविकास आघाडीचं या महाराष्ट्रामध्ये सरकार होतं. महाविकास आघाडीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून अगदी विश्वासघाताने पैशाचा आणि ईडीचा तसेच सीबीआयचा इन्कम टॅक्सचा वापर करून महाविकास आघाडीचं पूर्णपणे सरकार फोडलं. भाजपनी त्या सगळ्या लोकांना घेऊन, त्यांना भीती दाखवून, त्यांना जवळ घेऊन त्यांच्या बरोबर सरकार स्थापन केलं. त्याच्यामुळे लोकांचा जो कल आहे, महाराष्ट्रातली जनता ही शाहू फुले आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची जनता आहे. त्या जनतेला अशा प्रकारचे घाणेरडे प्रकार जे बाकीच्या राज्यात होत होते ते जे महाराष्ट्रात भाजपनी केलं, त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्ष. वाघमारेजी, जो आक्षेप आपण घेतलाय त्यावर विनायकजी उत्तर देतील. आपला वेळ सुरू होता, 1 मिनिटात आपण यावर उत्तर द्या. मुळात फोडाफोडीची सुरुवात काँग्रेसने महाराष्ट्रात केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी जी शिवसेना भाजप बरोबर युतीमध्ये मोदींचा चेहरा दाखवून निवडून आली, त्या शिवसेनेला फोडण्याचं पहिलं काम यांनी केलं. आम्ही यांच्यासारखी भाषा वापरत नाही, कारण आमची सभ्य पार्टी आहे. यांचे जे नेते आहेत, राहुल गांधी जे यांचे नेते, असा तुम्ही जरूर असा. घमंडिया पार्टी असल्यामुळे तुमचं हे जे घमंडीचं असणं आहे हे जनतेने ओळखलेलं आहे. आणि अडाणी जप करून स्वतः पैसे खायचे, स्वतःचा भ्रष्टाचार लपवायचा आणि अडाणींच्या वरती ब्लेम करून जनतेला मूर्ख बनवायला पाहायचं. हा प्रयोग जो तुम्ही मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये केला तो जनतेने साफ नाकारला. आणि तुम्हीच गमेंडी आहात, तुम्हीच भ्रष्टाचारी आहात, तुम्हीच लाचार आहात हे जनतेने तुम्हाला दाखवून दिलंय. आता असं असताना सुद्धा तुम्ही दुसऱ्यावरती जर ब्लेम करत असाल, पाठीत खंजीर खुपसायला, तुमची पाठ उघडी का झाली हो? तुम्हाला जर काही तुमचे लोक सांभाळता येत नाहीत आणि ते जर नाराज होऊन ज्या पक्ष प्रमुखाला आपले सहकारी नाराज आहेत हे कळत नाहीत, ते सहकारी जर सोडून गेले तर त्याच्यात खंजीर कुणी खुपसला? त्यांनी स्वतःच्या पाठीत खंजीर खुपसून घेतला. दुसरी कुठली पार्टी आली नाही खंजीर खुपसायला. हे जनतेला कळतं साहेब, असं समजू नका. जोरात हसल्याने जनता काही मूर्ख बनत नाही. तुमची ही जी विनायकजी, आपला मुद्दा कळलेला आहे. यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपावर आपण जे उत्तर दिलेलं आहे ते कळलेलं आहे. मी जरा दुसऱ्या तपशिलाकडे जातो. प्रेक्षकांना जरा मला एक दुसरी बाजू मांडायची सर्वेक्षणाची, ती म्हणजे अशी आहे की दरम्यान सी वोटरच्या या सर्वेमध्ये एक गडबड आढळत आहे. सी वोटरने महायुती आणि महाविकास आघाडी अशी मतविभागणी केलेली आहे. मात्र 2019चे गणित 2022 मध्ये पूर्णपणे बदलून गेलेले आहेत. ते कसे प्रेक्षकांना दाखवतो, त्यानंतर मी चर्चेवर परत येतो. जून 2022 मध्ये शिवसेनेमध्ये बंड झाले आणि एकनाथ शिंदे यांनी वेगळी वाट धरली. त्यानंतर 40 आमदारांसह शिंदे यांनी वेगळी चूल मांडली आणि शिवसेना पुन्हा फुटली. राज्यातली स्थिती बघता उद्धव यांनी बहुमत सिद्ध करण्याचा आग्रह भाजपाने धरला.
त्यानंतर राज्यपालांनी उद्धव यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. उद्धव यांनी पळ काढत राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला म्हणजेच भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आवाहन केले. भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला आणि शिंदे गटाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. परत एकदा आपण हा तपशील पाहूयात. जून 2022 मध्ये शिवसेनेत बंड झाले आणि एकनाथ शिंदे यांनी वेगळी वाट धरली. 40 आमदारांसह शिंदे यांनी वेगळी चूल मांडली. शिवसेना पुन्हा फुटली. राज्यातली स्थिती बघता उद्धव यांनी बहुमत सिद्ध करण्याचा आग्रह भाजपाने धरला. त्यानंतर राज्यपालांनी उद्धव यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. उद्धव यांनी पळ काढत राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला म्हणजेच भाजपाला सत्ता स्थापनेचे आवाहन केले. भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला आणि शिंदे गटाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. हे सरकार आता सुरू आहे. या तपशिलानंतर आपण आता चर्चेवर जाणार आहोत. माझ्यासोबत भाजपा आणि काँग्रेसची बाजू मांडण्यासाठी डॉक्टर राजू वाघमारे आहेत, तर काँग्रेसची बाजू मांडण्यासाठी विनायक आंबेकर आहेत. मला थेट प्रश्न आहे विनायक आंबेकर आपल्याला, की सर्वेक्षणामध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात आहे असे समजून निष्कर्ष काढला गेलेला आहे. तुम्हाला ते पटतंय का? पहिली एक छोटीशी दुरुस्ती करतो. मी भाजपची बाजू मांडतोय, काँग्रेसची नाही, माफ करा. आणि दुसरं असं आहे की सी वोटरनी जे ॲझम्पशन्स धरले ते चुकीचे आहेत हे मी म्हणायला पाहिजे, पण मी ते म्हणणार नाही, कारण तो त्यांचा कुणावरती तरी टीका केली किंवा भाजपच्या सीट्स कमी दाखवल्या म्हणून भाजपच्या प्रतिनिधींनी टीका केली असा दोष मला घ्यायचा नाही. त्यांचे ॲझम्पशन्स चुकीची आहेत आणि काळ ती सिद्ध करणार आहे. लवकरच 2024चा निकाल लागेल आणि ती चुकीची आहे ते सिद्ध होतील. त्यामुळे मी त्या मुद्द्यात जात नाही, पण ती चुकीची आहे तेवढं नक्की आहे. बरोबर आहे तुमचं. जी राजूजी, माझा प्रश्न आता आपल्याला आहे की जे आपण आता बघितलं तपशील की महाविकास आघाडी ही आता समीकरण बदललेलं आहे. 2019 मध्ये जशी होती तशी 2022 मध्ये नाही आहे, कारण शिवसेनेमध्ये 2 गट झालेले आहेत आणि इकडे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा 2 गट झालेले आहेत. मात्र हे जे सर्वेक्षण आहे हे सर्वेक्षण असं आहे की त्यांनी गृहीत धरलेलं आहे की महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी. तर त्यानुसार आपली प्रतिक्रिया काय आपण द्याल? कारण आता इथे 2 गट वेगळे झालेले आहेत, तर तिथे सुद्धा टक्केवारीमध्ये फरक होईल ज्या वेळेला प्रत्यक्षात निकाल येतील. एक गोष्ट लक्षात घ्या की महाविकास आघाडीची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी मगाशी विद्वान प्रवक्ते म्हणत होते की शिवसेना आम्हाला त्यांनी आम्ही फोडली आणि शिवसेना आमच्या बरोबर आली. पक्ष फोडला जातो, पूर्ण पक्ष ज्यावेळी पाठिंबा देतो तेव्हा तो फोडलेला नसतो. हे साधं गणित आहे राजकारणातलं, ते जरा समजून घेतलं पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की राजकारणामध्ये ज्यावेळी हे दोन्ही पक्षातल्या लोकांना भाजपने पैसे आणि ईडी सीबीआयचं आमिष दाखवून फोडलं, त्याच्यामुळे काय परिस्थिती झाली की या महाराष्ट्रामध्ये नेते फुटले पण जनता फुटली नाही. कारण जनता जी आहे ती महाविकास आघाडी बरोबरच राहिलेली आहे, ती शिवसेनेबरोबर राहिलेली आहे, ती माननीय शरद पवारांबरोबर राहिलेली आणि ती माननीय उद्धव साहेब ठाकरेंबरोबर राहिलेली. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा की मगाशी तुमच्या बोलण्यात किंवा त्या तुम्ही जे प्रेझेंट करत होता त्याच्यामध्ये एक असं तुम्ही वाक्य वापरलं की उद्धव ठाकरेंनी पळपुटेपणा केला आणि राजीनामा दिला. तर माझा त्या विधानाला आक्षेप आहे. आदरणीय उद्धव साहेब ठाकरे
पहिली गोष्ट, शिवसेनेचा वाघ आहे तो, पक्षप्रमुख आहेत ते, त्याच्यामुळे पळकुटे असण्याचा काही प्रश्नच हे येत नाही. पळकुटे शब्द या दुसरा अर्थी आहे मुद्दा- की हे याआधी शरद पवार स्वतः बोललेले आहेत की जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर काही करता आलं असतं, आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची सुद्धा निरीक्षण आहे हे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर काही विचार करता आला असता आणि सरकार परत स्थापन करता आलं असतं, त्यामुळे त्या अर्थी तो शब्द आहे. माझं बोलणं ऐकून घ्या. तुम्ही हे बोलू शकता की उद्धव साहेबांनी राजीनामा द्यायला नको होता, हे तुमचं मत असू शकतं, जसं पवार साहेबांचं मत असेल. पण प्रश्न असा आहे की पळपुटे हा शब्द तुम्ही वापरता कामा नये. तो शब्द अगदी चुकीचा शब्द आहे त्यांच्याबद्दल, आणि मी त्याचा निषेध करतो. कारण आमच्या महाविकास आघाडीचे उद्धव साहेब माननीय मुख्यमंत्री होते, जी त्याच्यामुळे पळपुटेपणा केलेला नाहीये त्यांनी राजकारणाचा विचार करून, त्यांच्या सद्विवेक बुद्धीला जागून, प्रामाणिकपणाने ज्या पद्धतीने त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय त्यांनी घेतला. याच्यात पळपुटेपणाचा प्रश्नच येत नाही, जी कारण त्याच्यामुळे राजूजी आपण एक त्यांना मिनिट, मुद्दा तुमचा कळलेला आहे. यावर जरा मला विनायक आंबेकर यांचं उत्तर घ्यायचं आहे. उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतली होती ती पळकुटेपणाची नव्हती असं म्हणतायत, आपलं यावर काय उत्तर? ती निश्चित पळपुटेपणाची होती, आणि मला नम्रपणे हे जे प्रवक्ते आहेत माननीय, त्यांना सांगावंसं वाटतं की तुम्ही दुसऱ्या पक्षांबद्दल बोलताना जी अपमानकारक भाषा वापरता, तर तुमच्या मित्राबद्दल पळपुटे म्हटल्याचा तुम्हाला एवढा राग येतो, तेव्हा थोडंसं आत्मपरीक्षण करावं. तुमचे नेते गावभर इंटात चौकीदार चोर आहे म्हणत, आणि जनता नंतर त्यांच्या कानाखाली लावते आणि सांगते की तुम्ही चोर हो, चौकीदार चोर नाहीये, चौकीदार नेक आहे, हे लक्षात घ्या. अजूनही सुधारायची संधी आहे तुम्हाला. तिन्ही राज्यांमध्ये ओबीसींच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न यांच्या नेत्यांनी केला, पण ओबीसींचे खरे पाठिंबा देणारे कोण, ओबीसींचं कल्याण करणारे कोण, आदिवासींचे कल्याण करणारे कोण, हे सगळं जनतेला कळतं. छत्तीसगड हे आदिवासी बहुल राज्य आहे. तिथे आदिवासींच्या नावाने मूल निवासी, आदिवासी, वनवासी असा शब्दच्छल करून यांच्या नेत्यांनी समाजामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा जनतेने त्यांना साफ नाकारलं, साफ ठळठळीतपणे नाकारलेलं आहे. तेव्हा अजूनही यांना सुधारायची संधी आहे. उद्धव ठाकरेंनी पळपुटेपणा विनायकजी उत्तर मिळालेलं आहे, मुद्दा कळलेला आहे. मी जरा प्रेक्षकांना एक अजून तपशील दाखवतो, त्यानंतर परत चर्चेवर येऊ आपण. दरम्यान सी वोटरच्या या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात असल्याचे गृहीतक हे चुकलेले आहे. या गृहीतकाला 2023 या वर्षातल्या जून महिन्यात अजित पवारांनी जोरदार दणका दिला. कसा ते आपण प्रेक्षकांना दाखवू, त्यानंतर मी चर्चेत परत येतो. जून 2023 मध्ये राष्ट्रवादीत बंड झाले आणि अजित पवारांनी वेगळी वाट धरली. जून 2023 मध्ये राष्ट्रवादीत बंड झाले आणि अजित पवार यांनी ही वेगळी वाट धरली. राष्ट्रवादी फोडून 40 आमदारांसह अजित पवार महायुतीच्या सत्तेत सहभागी झाले. अजित पवारांच्या नव्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत सुप्रिया गट आणि दादा गट जन्मला. बहुमत आपल्याकडेच असल्याचा दावा सुप्रिया गट आणि दादा गटाने दोन्ही गटाने केला. डॉक्टर राजू वाघमारे, माझा प्रश्न आहे थेट आपल्याला. महाविकास आघाडीला अजित पवारांच्या बंडाचा फायदा होईल की नुकसान होईल? बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. मी मगाशीच सांगितलं की दोन्ही बंड झालेली नाही आहेत. यांना फोडण्यात आलेलं आहे, यांना धमकवण्यात आलेलं आहे, यांच्याकडे पैशाचा वापर करण्यात आलेला आहे, निधीचा वापर करण्यात आलेला आहे, आणि चोऱ्या माऱ्या करून या लोकांना धमकवून यांना फोडलेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता नव्हे, देशातली जनता जाणते हो. अहो, मोदीजी एका बाजूला सांगतात 70,000 कोटीचा घोटाळा, हे भ्रष्टाचारी लोक आहेत, आणि दुसऱ्या बाजूला तेच पंतप्रधान त्याच अजित पवारांना उपमुख्यमंत्री करतात. त्याच्यामुळे पंतप्रधानांच्या प्रतिमेला पण काळीमा त्यांनी स्वतः फासलेला आहे की भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही उपमुख्यमंत्री करतो. त्याच्यामुळे यांच्या बंडाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला हे कळून चुकलेलं आहे की हे जे लोक गेलेले आहेत, इव्हन शिवसेनेतले पण आणि एनसीपी मधले पण, या नेत्यांना परत निवडून येण्याचे वांदे झालेले आहेत. त्यांचं सर्वेक्षण तेच सांगतं, आणि म्हणून
हे जे सरकार आहे यांनी ज्या यावर नगरपंचायत- भाजपाकडून सुद्धा प्रतिक्रिया घेणं. विनायकजी, माझा प्रश्न यालाच अनुसरून अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडल्यानंतरही महाविकास आघाडीला अस्तित्वात आहे असं सी वोटर म्हणत असेल तर हे कितपत खरं आहे, यावर उत्तर द्या. 30 सेकंद आहेत आपल्याकडे. आपण मगाशीच पाहिलं की त्यांचं ॲझम्पशन चुकलेलं आहे. त्यामुळे या सर्वेच्या निकालावरती फार विसंबून राहता येणार नाही. दुसरी अशी माहिती आहे माझी की सर्वे हे होत राहतील, जनमत हे बदलत राहील आणि जसं जसं या सरकारचं पॉझिटिव्ह वर्क, चांगलं काम हे पुढे येत राहील त्याप्रमाणे जनतेचं मत निश्चित बदलेल. भाजप आणि महायुती ही त्या दृष्टीने प्रयत्न करते. चांगलं काम गेल्या छोट्याशा कालावधीमध्ये केलेलं आहे. उरलेल्या कालावधीमध्ये ते जास्त वाढवण्याचं काम चालू आहे जोरामध्ये. आणि शिंदेनी सरकार लोकांच्या दारामध्ये नेऊन, पहिला मुख्यमंत्री 2.5 वर्षामध्ये 2 वेळेला मुख्यमंत्री सदनामध्ये आला किंवा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आला. आत्ताचा मुख्यमंत्री एका ठिकाणी अपघातग्रस्त झाल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला मुंबईतून निघतो आणि 4 तासामध्ये त्या अपघातग्रस्त ठिकाणी जातो. हा फरक जनतेने डोळ्यांनी पाहिलेला आहे. आमचे तिन्ही नेते जे आहेत, एकनाथजी असतील, अजितजी असतील, देवेंद्रजी असतील, हे जनतेमध्ये वावरणारे, जनतेमध्ये फिरणारे, जनतेशी कनेक्ट असणारे नेते आहेत. त्यामुळे या सर्वेची आम्हाला अजिबात भीती वाटत नाही. हा सर्वे हा अतिशय चुकीच्या आधारावरती आहे आणि भाजप नक्कीच, म्हणजे महायुती आघाडी नक्कीच 44 हा सर्वे कितपत खरा ठरतो आणि जनतेचा कौल नेमका कुणाकडे जातो त्याचा मागोवा आम्ही घेणारच आहोत. तुर्तास या चर्चेमध्ये आपण सहभागी झाला. वेळ मर्यादे अभावी मला चर्चा पुढे नेता येत नाही, त्यासाठी क्षमस्व. मात्र आपण या चर्चेत सहभागी झाला त्यासाठी मान्यवर आपल्या दोघांचे मी आभार मानतो आणि ही चर्चा इथेच संपवतो. सी वोटरच्या या सर्वेनुसार महायुतीला लोकसभेमध्ये नुकसान असं दिसतंय. या सी वोटरच्या जनमत चाचणीनुसार महाविकास आघाडीवर चढ असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता कौल कुणाला देणार, कुणाची सत्ता येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.